UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम। चौकशीमध्ये वरिष्ठ दोषी आढळले तर गय केली जाणार नाही, अजित पवारांकडून स्पष्ट। बीड हत्या प्रकरणामध्ये दुरान्वयी संबंध नसल्याचं धनंजय मुंडे यांचं मत। मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। अमोल मिटकरी, सूरज चव्हाण मुन्नीच्या सांगण्यावरून आरोप करतायत। राष्ट्रवादीमधील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या, मग समजेल, सुरेश धस यांचा निशाणा। मुन्नी कोण आहे हे सुरेश धस यांनाच विचारा। सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आव्हान। परळीमध्ये एका वर्षात 109 मृतदेह सापडले, फक्त 5 मृतदेह रेकॉर्डवर आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर खुलासा। अमोल मिटकरी आणि हाकेंकडून देशमुख हत्येवरून फोकस डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। स्वतःचं पाप झाकायला ओबीसी करू नका, धनंजय मुंडे मी भीत नाही। 25 जानेवारी नंतर मला भेटा। पैठणमधील मोर्चातून जरांगेंचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। संतोष देशमुखांच्या हत्येचं भांडवल केलं जातंय। राजकीय पूर्वग्रहातून वंजारी समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, लक्ष्मण हाकेंचा आरोप। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी वाल्मिक कराडची मसल आणि मनी पॉवर वापरली, अंजली दमानिया यांचा आरोप। पुण्यातील एफसी रोडवर आकाची प्रत्येकी 5 कोटी किमतीची 7 दुकानं, तर मगरपट्ट्यामध्ये वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोअर, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून मागणी, मात्र अजित पवारांमध्ये राजीनामा घेण्याची हिंमत नाही, संजय राऊतांचा निशाणा। पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर, कृष्णा कनोजाकडून आर्थिक वादातून आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदाची हत्या। पुण्यामध्ये होणाऱ्या हत्यांमुळे अजित पवार पोलिसांवर नाराज, वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतायत। पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं, नवीन अधिकारी नियुक्त करू, अजित पवार यांचा इशारा। सामान्य लोकांना वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष आणा, कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी। तर 8 दिवसांचा वेळ द्या, पद सोडतो, चांगला माणूस शोधणं अवघड असतं, जयंत पाटलांचं वक्तव्य। सुनील तटकरे किंवा इतर कोणी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधला नाही, विनाकारण आरोप केले जात आहेत, अजित पवारांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुंबईतील निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरं मिळण्यासह टोरेस घोटाळ्याचा विषय मांडला, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। दादरच्या टोरेस कार्यालयामध्ये पोलिसांनी पैसे मोजण्याची मशीन आणली, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही रोख रक्कम सापडल्याची शक्यता। टोरेस कंपनीमध्ये दादरचे भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांचे 13 कोटी बुडाले, घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 3 जण अटकेत। निशांत सिद्दीकी मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याची शक्यता। शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी घेतली अजित पवारांची भेट, पुरंदर विमानतळ आणि गुंजवणीच्या पाणी प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। वांद्र्यामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन, भारतनगरमधील अनधिकृत बांधकामावर एसआरए कडून तोडक कारवाई, एसआरएच्या पाडकामाविरोधात ठाकरे गट आक्रमक। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।